तर नमस्कार मित्रांनो, आज नियोजन होतं डायरेक्ट जातेगावला जायचं कारण की आपल्या गावाची होती 5 गावांची मिळून यात्रा. दारूगोळा वगैरे होता धिंगाणा नुसता. पोरांनी त्यातल्या त्यात डायरेक्ट व्ही-एस लावला होता नगरवाला. असला खतरनाक आवाज सोडित होता आणि विषयच नाही भाऊ, नादच करून टाकला पोरांनी. मग काय डायरेक्ट घरी गेलो सकाळी मस्तपैकी पहिले डमरू गँग डायरेक्ट विषयच नाही. डमरू गँगचा अध्यक्ष आहे छोट्या आपला. नाद नाही करायचं छोटा डॉन आहे. मोकाऱ्याने मास-बीस खरेदी केलं म्हणलं काय 1 कोटीची खरेदी केली ते कळेल. मग काय आवरून निघलो पारनेरला मस्तपैकी. आज त्यातल्या त्यात इतक्या जत्रा होतं की आमंत्रणच लय होते म्हणलं आता सगळीकडे जावं लागेल. मग काय डायरेक्ट गेलो आपल्या भाविक शेटकडं. तिथं गेल्यावर पहिलं का असं नियोजन असते. भाविक शेट आणि नानांनी लय खतर नियोजन केलं होतं. मग म्हणलं आता खावा लागत आहे, पण म्हणले थांबा तारा. भाविक शेट म्हणले भाऊ आज सोनू शेटनी फोन घेतलाय वगैरे असं तसं. ह्यो सोन्या एवढा खतरनाक आहे ना, याने डायरेक्ट न फुटणारा फोन घेतला. आता कसा घेतलाय काही याचं यालाच नाही ते. त्यात भाविक शेट म्हणते मी पण तसं घेणार आहे. म्हणलं थांबा तुम्ही, तुमच्या ज्याने काय होणार नाही. कहाँ से आते हैं? मग काय डायरेक्ट गेलो मस्त घरी गेल्यावर पोहायचं नियोजन होतं जरा खाल्ल्यावर पोहायची आपल्याला सवय जास्त करून मजा येते पोहायला. दाजी म्हणले चल उडी आणून येऊ. म्हणलं चला तुम्ही पुढं. आणि त्यातल्या त्यात कसं सांगू मित्रांनो तुम्हाला, तुम्ही मला फॉलो करा, लाईक पण करा, नाद करून टाका डायरेक्ट विषय संपला. धन्यवाद मंडळ.